महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री साईलीला कला मंच मुंबई यांचे संस्थापक अध्यक्ष अमित घरत यांनी दिनांक 7 जुलै ते 12 जुलै 2025 दरम्यान आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव दौऱ्यात सहभाग घेतला। महाराष्ट्र राज्यातून 15 कलाकारांचा चमू आणि नृत्य दिग्दर्शक अमित घरत अलिबाग यांची निवड करण्यात आली आहे। ही रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानास्पद आणि गौरवशाली आणि कौतुकास्पद बाब आहे। शासनाचे कार्यक्रम अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी राज्य शासन तसेच सर्व कलावंतांचे अभिनंदन केले आहे। तसेच अलिबाग तालुका, रायगड जिल्हा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलावंतांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे। हवामानातील बदलांमुळे यंदा शेती हंगामाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे। हंगामापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी आणि बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय, तर हंगामातील पावसाने दडी मारल्याने पेरणी आणि मशागतीच्या कामांना विलंब झाला आहे। अवकाळी पाऊस आणि हंगामी पावसाचा हा लपंडाव शेतकरी बांधवांची चिंता वाढवणारा ठरत आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार योग्य प्रकारे मिळत नाहीत अशी सार्वत्रिक तक्रार असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालय मात्र याला अपवाद ठरत आहे। गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादायी रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळवून देण्यात ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मानवता धर्म पाळत आहे। सिव्हिल रुग्णालयात दररोज साधारण 600 ते 700 रुग्ण उपचारासाठी येत असून काहींवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचार नियमितपणे पार पाडले जातात। रुग्णालयात काही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा गरजू रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची कार्यपद्धती ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे राबवली जात आहे। दापोली उपकार्यकारी अभियंता दापोली यांना दापोली शहराच्या विविध समस्या पत्राद्वारे प्रत्यक्ष भेट घेऊन कळवण्यात आल्या होत्या, परंतु अनेक दिवस उलटून गेल्यावरही त्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे नगराध्यक्ष कृपाताई घाग यांनी आज माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर, माजी नगरसेवक प्रकाश साळवी यांच्या समवेत कार्यकारी अभियंता खेड श्री प्रमोद बाबरेकर साहेब यांची भेट घेऊन त्यांना दापोलीच्या विद्युत समस्या तातडीने सोडवाव्यात असे लेखी निवेदन देण्यात आले आहे। जिल्हा परिषद प्राथमिक ज्ञानदीप विद्यामंदिर पंचनदी ही मराठी शाळा 1ली ते 7वी पर्यंत असून या शाळेची इमारत पाण्याने गळत असल्याने सर्व वर्ग ओले झाले आहेत। विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोठी गैरसोय होतीये। या प्रशालेच्या इमारतीच्या स्लॅबला गळती लागली आहे। वर्गातील भिंती ओल्या होत असल्याने इलेक्ट्रिक बल्ब, फॅन लावले असता भिंतींना विजेचा धक्का बसत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शुभदा वैशंपायन यांनी 2018 पासून शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला, मात्र त्यांची दखल घेतली गेली नाहीये। रत्नागिरी तालुक्यातील धामणसे गावी असणारे श्री रत्नेश्वर ग्रंथालय आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे। यानिमित्त गेल्या वर्षी लावलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। जसे आपण आपले वाढदिवस साजरा करतो तसे झाडांचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा या ग्रंथालयात आहे। आम्हाला जे आमचे देशाचे आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो गत वर्षीपासून आईच्या नावाने झाड लावा आणि त्याचा हा यावर्षीसुद्धा त्यांनी पुन्हा आपल्या मन की बातच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं की आपण पुन्हा आईच्या नावाने याही वर्षी झाड लावा। आपण याही वर्षी वृक्ष वाटप करतोय, पण जे गत वर्षी आपण झाड लावलं त्या झाडाचा वाढदिवस साजरा करणं असं आम्ही ग्रामस्थांनी ठरवलं आणि त्याचा हा भाग म्हणून या ठिकाणी आपण साजरा केला। कारण जसं आईच्या नावाने आपण झाड लावलंय, खरोखर ते झाड लावलेलं आपण बघतोय की नाही, जे आपल्या आई वडिलांची आपण सेवा करतो तशी या झाडाची पण आपण निगा उगा राखली पाहिजे, या भावनेने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला। दापोली तालुक्यातील ऐतिहासिक आणि गौरवशाली किल्ला सुवर्णदुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नुकताच समाविष्ट करण्यात आलाय। या ऐतिहासिक गौरवाचा आनंद व्यक्त करण्यासाठी ज्ञानदीप संस्था दापोली आणि सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक 17 जुलै रोजी भव्य सुवर्णदुर्ग गौरव यात्रेचे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले आहे। ज्ञानदीप संस्था ही दापोली तालुक्यात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात वारसाविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी वेळोवेळी उपक्रम राबवत असते। याच अनुषंगाने संस्थेच्या मुख्य कार्यालयाजवळ सकाळी 9:30 वाजता हा आनंदोत्सव साजरा झाला।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.